महाबळेश्वरमधील जे प्राचीन मंदिर आहेत, सध्या आपण तिथे आहोत. या ठिकाणी आपल्याला बरीच मंदिरं पाहायला मिळतात. त्यापैकी जुनं महाबळेश्वर मंदिर आहे, त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी माँसाहेब जिजाऊंची सुवर्ण तुला केली होती. ते एक महत्त्वाचं मंदिर आहे. आणि दुसरं म्हणजे पंचगंगा मंदिर, ज्या ठिकाणी 5 नद्यांचा उगम होतं. ते सगळं आपल्याला इथंच पाहायला मिळेल. इथे गाड्या पार्किंगची सुविधा आहे. चला मंदिरात जायचं ना. तर फॅमिली ट्रिप अशी असते बघा. लहान मुलं वडिलांना सांभाळावी लागतात. हे बघू शकता, जेंट्स मुलं सांभाळतायत आणि लेडीज फिरतायत महाबळेश्वर. जुने महाबळेश्वर या ठिकाणी असंख्य प्राचीन मंदिरं पाहायला मिळतात. त्यातीलच काही मंदिरांना फार मोठा इतिहास आहे. त्यापैकीच एक म्हणजे भगवान शंकरांना समर्पित असलेलं हे महाबळेश्वर मंदिर. याच मंदिरात 6 जानेवारी 1665 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आईची म्हणजे माँसाहेब जिजाऊंची सुवर्ण तुला केली होती. जवळपास 800 वर्ष जुने असलेल्या या मंदिराच्या सभामंडपात एक भव्य नंदी, तर गर्भगृहात रुद्राक्षाच्या आकाराचे शिवलिंग पाहायला मिळते. मंदिरातून दर्शन करून बाहेर आलोय आम्ही. मंदिराच्या आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही, त्यामुळे जी शिवपिंड होती, फार विशाल शिवपिंड आहे, त्याचा फोटो नाही घेता आले. पण गुगलवरती जर मिळाले तर आपण व्हिडिओ टाकूयातच. तर ही आहे मंदिराची बाहेरील बाजू. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही, त्यामुळे आपण आतलं जास्त शूटिंग नाही घेऊ शकलो. वरती एक भगवा ध्वज आणि शिखर फार सुंदर आहे. महाबळेश्वर मंदिरापासून काहीच अंतरावर आणखी काही प्राचीन मंदिरं असून त्यापैकी हजारो वर्ष जुनं असलेलं हे पंचगंगा मंदिर. या मंदिरात कृष्णा, वेण्णा, सावित्री, कोयना आणि गायत्री या 5 नद्यांचा उगम होतो. म्हणूनच या मंदिराला पंचगंगा मंदिर असे म्हटले जाते. या 5ही नद्यांच्या उगमामधून बाहेर येणारं पाणी एकत्रितपणे या गोमुखातून समोर असलेल्या विशाल कुंडात पडते. हजारो वर्षांचा इतिहास असलेलं हे मंदिर महाबळेश्वरमधील सगळ्यात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरात पाण्याचे 2 विशाल कुंड असून एक कुंड पूर्ण भरल्यावर गायमुखातूनच दुसऱ्या कुंडात पाणी पडते.
मंदिरातील वातावरण अतिशय शांत आणि प्रसन्न आहे. मंदिराच्या जवळच शॉपिंगसाठी इथे बघू शकता भरपूर सारं साहित्य आहे. मातीचे भांडी, पुन्हा इकडे तांबे पितळाची भांडी, समई आणि आणखी बरंच काय काय आहे. सई काय आहे ते? काय ते? हत्ती आहे. हत्तीला खाऊ चारते. महाबळेश्वर मधील काही मंदिरांची भटकंती करून पुढे आम्ही मोजके फेमस पॉइंट पाहून दुपारनंतर वेण्णा लेक या ठिकाणी हॉर्स रायडिंग आणि बोटिंगचा आनंद घेतला. तर एल्फिस्टन पॉइंटला आम्ही आलोय आणि हे पहा मंकी, नाही मंकी इकडं पहा, आणि हे आता चाललो बोटिंग करायला. पुढे चाललो पाण्यात. तर बोटिंग साठी सगळे तयार झालेत बघू शकता, लाईफ जॅकेट घालून. घाबरलाय. सई तू नाही ना घाबरली? आगे मारो बैठल, आगे मारो. बस खराब झाले. काय डोरेमॉन?